लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आहे. ए व्यक्ती 766 मीटर लांबीच्या व ताशी 18 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या रेल्वेत बसला असून त्याच्या समोरून एक 750 मीटर लांबीची ताशी 32 किलोमीटर येणारी एक रेल्वे आहे. ती याला किती वेळात ओलांडेल? बघा, प्रश्न दिल्याप्रमाणे आपल्या समोर दोन रेल्वे आहेत ज्या समोरासमोरून येत आहेत. एकीची लांबी 766 मीटर, वेग आहे 18. दुसरीची लांबी 750, वेग आहे 32. विचारलाय वेळ. वेळेचं सूत्र अंतर भागिले वेग. बघा, आता विचारलं एला किती वेळात ओलांडेल. ए हा रेल्वेमध्ये बसलाय, त्याच्यामुळे रेल्वेची लांबी नाही देणार आपल्याला, एलाच धरायचंय. पण एला स्वतःची लांबी नसते, म्हणून अंतरामध्ये फक्त आपण एका रेल्वेची लांबी घेतोय. आणि वेगामध्ये व्यक्ती रेल्वेमध्ये बसलाय, त्याची लांबी नाही पण त्याचा वेग आहे. रेल्वेचा वेग हा त्याचा वेग आहे, त्याच्यामुळे आपण काय करणार, वेगांची बेरीज करणार, जी असणार 50. हा 50 किलोमीटर मध्ये आहे, म्हणून आपण सूत्र वापरतोय 5/18. 18 हा इकडे भागिले इकडे जाऊन तो काय होईल, गुणिले. बघा, ह्याचा जेव्हा आपण भागाकार करतो तेव्हा येतो 50 15 750. 5 1 5, 5 3 15, 18 3 54. तर दुसरी रेल्वे त्या व्यक्तीला 54 सेकंदात ओलांडेल. धन्यवाद.